पुढची बातमी पुण्यानंतर धुळ्यातून। आत्महत्याग्रस्त मुलाला न्याय मिळावा या मागणीसाठी शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर तब्बल 12 तासांपासून उपोषणाला बसलेल्या आईवर पोलीस ठाण्याबाहेरच आता उपचार सुरू झालेत। शिरपूर येथील तापी नदीत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करीत तरुणानं आत्महत्या केली होती। त्यानंतर शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर सकाळपासून नातेवाईक आणि ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। तरुणाला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करा, कठोर कारवाई करा अशी कुटुंबियांची आणि काही ग्रामस्थांची मागणी आहे। जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तरुणाचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अंत्यसंस्कार करणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी। 3 दिवसाआधीच त्यांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेल्या 5 प्रमुख लोकांचे नाव घेतले होते। त्या 5 प्रमुख लोकांवरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी या शिरपूर तालुक्यातील कानाकोपऱ्यातील माता भगिनी, बंधू भगिनी सर्व लोक इथं उपस्थित होते। तुम्ही त्या 5 लोकांवरती गुन्हा दाखल करा, परंतु सकाळी 11 वाजेपासून इथं माता भगिनी, त्या मयत भाऊची आई, बहीण, त्याचे भाऊ सगळे लोक इथे बसलेले आहेत, परंतु अजून देखील या प्रशासनाला साधा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल करण्यात आले नाही।